चंद्रपूरच्या चिचपल्ली गावातील 2 तलाव फुटले। मुसळधार पावसामुळे चिचपल्लीमधील पाझर तलाव फुटलेले आहेत। तलाव फुटल्याने 100 पेक्षा अधिक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, तर पुरामुळे घरामधील धान्यासह वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। तलाव फुटल्याने संपूर्ण चिचपल्ली गाव जलमय झाल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळत आहे। चिचपल्ली गावाची दृश्य आपण पाहतोय। तलाव फुटल्याने 100 पेक्षा अधिक घरांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे, तर गावातील 2 तलाव फुटले। मुसळधार पाऊस कोसळत होता आणि त्यानंतर चिचपल्ली गावातील पाझर तलाव फुटलेले आहे। चंद्रपूरच्या चिचपल्ली गावातील ही भयानक दृश्य आपण पाहतोय। 2 तलाव फुटल्याने संपूर्ण गावात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। तलाव फुटल्याने 100 पेक्षा अधिक घरांमध्ये हे पाणी शिरलं, तर संपूर्ण गाव जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। तलाव फुटल्याने संपूर्ण चिचपल्ली गाव जलमय झालेलं आहे। अनिल ठाकरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। अनिल, चंद्रपूरच्या चिचपल्ली गावात 2 तलाव फुटले, संपूर्ण गाव जलमय झाले, सध्याची स्थिती काय आहे? शुभम, मागील 48 तासापासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। याचाच फटका आता बसायला सुरुवात झालेली आहे। चंद्रपूर शहरापासून अगदी जवळच असलेल्या चिचपल्ली जे गाव आहे तिथं जे 2 तलाव फुटल्यामुळे संपूर्ण तलावातलं पाणी हे गावात शिरायला सुरुवात आहे। पहाटे 5 वाजता आहे संपूर्ण तलाव फुटलेले होते, त्यामुळे बरीच धावपळ झालेली आहे। आता सध्या बचाव कार्य सुरू आहे। जे गावातील नागरिक आहेत त्यांना जवळपास सुरक्षित स्थळी देखील हलवण्यात आलेले आहे। शुभम, ठीक आहे अनिल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। 2 तलावाचा संगम आहे मधामध्ये, ते तो भोंग्याले पूर्ण कचरा जाम झाला, जंगलाचा पुरा येऊन ओव्हर प्रेशर तलाव झाला। पूरा तलावाच्या वरून पाणी फेकायला लागला आणि वरून इकडून पाणी फेकायला लागला। पाणी फेकल्याच्या तलावाले तो तलाव सांभाळला नाही, तलाव मधात 2 जागी फुटला। पहाटेच्या सुमारास तलाव फुटल्यामुळे 100 एक घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि त्या अनुषंगाने काही शेळ्या मृत झालेल्या आहेत असं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे। त्याच्याबद्दल पंचनामे करण्याचे आपण आदेश दिलेले आहे। आता सध्या पाणी कमी होत आहे, पण तरीही आपण लोकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। इथं जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्या ठिकाणी आपण त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत आहोत। कॉम्पेन्सेशनच्या दृष्टिकोनातून जे आपले नॉर्म्स आहेत, नैसर्गिक आपत्तीचे नॉर्म्स, त्याच्या अनुषंगाने आपण पंचनामे पण केलेले आहेत। पंचनामे आता काही सुरू आहेत आणि त्याच्यात मदत देण्याची कारवाई लगेच तात्काळ 1-2 दिवसामध्ये चालू करण्यात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।